नमस्कार, मी मंगेश म्हात्रे बहुजन शक्ती न्यूजमध्ये स्वागत करतो। आपण आज आहोत वार्ड क्रमांक 208 मध्ये। या वार्ड क्रमांक 208 मध्ये मुख्य बंदर अंजीरवाडी हा परिसर येतो। इथे प्रस्थापितांच्या विरोधात एक अपक्ष उमेदवार उभी राहिली आहे। त्यांचं नाव आहे अरुणा जैतपाल। जिथे प्रस्थापित पक्षांनी पुरुषांना उमेदवार दिले आहे, तिकडे ही एकमेव महिला आहे या चौघांच्या विरोधात लढते। वार्ड क्रमांक 208 ची लढत कशी आहे? शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेसचा उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचा उमेदवार आहे इथे। तर आपण अरुणा जैतपाल यांच्याशी बातचीत करणार आहोत। अरुणाई नमस्कार। 2026च्या महापालिका निवडणुकीला तुम्ही सामोरे जात, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाता? खरं तर या विभागात अनेक मुद्दे आहेत। सगळ्यात मुद्दा आहे ज्या पडीक इमारती आहेत त्याच्यामध्ये साफसफाई होत नाही, ती घाण। शिवाय बीपीटी ने ज्या इमारती बऱ्याच वर्षापासून पाडल्यात ते रहिवासी बाहेर गेले, तर ते रहिवासी पुन्हा त्यांच्या विभागात यावे ही माझी जास्त करून कळकळ राहील। प्लास्टिकच्या विरुद्ध माझा आवाज राहील। भ्रष्टाचार जो चालू आहे, तो भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे, हा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। कारण आज आपण या इकडे कुठल्याही पक्षात बघितलं तर आज या पक्षात जो उमेदवार असतो तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात नसतो, तो तिसऱ्याच पक्षात कुठेतरी गेलेला असतो। तर ही जी गोष्ट आहे ती आपल्याला बदलली गेली पाहिजे। हा भ्रष्टाचार आहे, खरं तर हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे। सत्तेसाठी फक्त आपण खुर्ची आणि लोकांना काहीच मदत करत नाही, काही काम करत नाही, हे न होता एक प्रामाणिक उमेदवार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी या खरं तर निवडणुकीला मी उभी राहिली आहे की मला लोकांच्या समस्या या छोट्या छोट्या असतात पण त्या खरंच मोठ्या असतात आणि त्या सोडवण्यासाठीच मी इथे उभी राहिली आहे। या होत्या अरुणा जैतपाल, जे लोकप्रतिनिधी पक्षांतर करत आहेत त्या मुद्द्यावर त्यांनी हात घातलेला आहे आणि या प्रस्थापित पक्षाविरुद्ध वार्ड क्रमांक 208 मधून एकमेव महिला उभ्या राहिलेल्या आहेत। बहुजन शक्ती न्यूज साठी मंगेश म्हात्रे, मुंबई।